आडी मल्लिकार्जुन देव डोंगरमठ मंदिर जीर्णोद्धारासाठी 22 रोजी बैठक. शिवानंद स्वामीजी यांची माहिती. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आडी येथील प्राचीन श्री मल्लिकार्जुन देव डोंगरमठ मंदिराच्या जीर्णोद्धाराची तयारी सुरू करण्यात येणार आहे. मंदिराचा जुना आराखडा आणि प्राचीन वास्तुरचना कायम ठेवून पारंपरिक पद्धतीने मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवार 22 रोजी सकाळी 10 वाजता मंदिरस्थळी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी परिसरातील भाविक, मान्यवर तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून आपल्या सूचना व विचार मांडावेत, असे आवाहन मल्लिकार्जुन देव डोंगर मठाचे सोल ट्रस्टी शिवानंद स्वामीजी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. ते बुधवारी मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत बोलत होते. आडीचे मल्लिकार्जुन हे प्राचीन शिवस्थान असून आंध्र प्रदेशातील श्रीशैल येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी श्री मल्लिकार्जुनाची ही शाखा मानली जाते. त्यामुळे या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व आहे. डोंगर, घनदाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हे क्षेत्र भाविकांसह पर्यटकांचेही आकर्षण ठरत आहे. श्रावण महिन्यातील 4ही सोमवारी तसेच यात्रेच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. अभिषेक, बेलपत्र अर्पण, आरती, नैवेद्य आणि पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण डोंगर परिसर भक्तिमय होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या पवित्र स्थळातून प्रेरणा मिळाल्याचा ऐतिहासिक संदर्भ सांगितला जातो. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सिमेंटचा वापर टाळून शिल्पकला, कोरीवकाम आणि पारंपरिक वास्तुशैलीत मंदिर उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे शनिवारची बैठक मंदिराच्या भविष्यातील स्वरूपाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवानंद स्वामीजी यांनी केले. सर्वांना हार्दिक स्वागत. आज इथं तुम्हाला बोललेले ते मेन मुख्य मुद्दा काय आहे ते हा क्षेत्र पारंपरिक जुना म्हणून सांस्कृतिक पाठिंबा धरलेले पुण्यक्षेत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला प्रेरणा दिलेले आहे. ह्या क्षेत्रातून त्यांना मार्गदर्शन मिळलेले हे पारंपरिक क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान हा भागाचे पंचक्रोशीमध्ये हे श्रद्धा निष्ठा जास्त मल्लिकार्जुन देवाला मानणारे भक्त लोक आहे. हे सर्वांना अभिप्राय धरून ह्यांच्या इच्छानुसार हे मंदिर फार जुना झालेले आहे. हे जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही विचार केले आहे. म्हणताना आम्ही स्वतः एकटा हा विचार करू शकत नाही, काम करू शकत नाही. ह्यासाठी आमच्या भागाचे सगळ्या नेते आणि निडसोशी जगद्गुरू महास्वामीजी यांच्या सानिध्यात पुढच्या शनिवारी 22 तारीखला इथं मीटिंग साजरले आहे. ते मोठे मीटिंग घेणार आहे. 22 तारीख सकाळी 10 वाजता. ह्यासाठी हा मीटिंगमध्ये सगळी आता पंचक्रोश ते आमच्या आडी परिसरात सगळे प्रमुखांना इथं आमंत्रण देऊन सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून कसं करायचं, ह्याच्या योजना कसं राबवायच्या हे चर्चा करून नंतर निर्णय घ्यायचा म्हणून आम्ही मीटिंगसाठी तुम्हाला इथं आमंत्रण दिले आहे. त्याप्रमाणे सकाळी शनिवारी सकाळी रोज 10 वाजता इथं सगळ्यांनी जास्तीत जास्त इथं उपस्थित राहून ह्याबद्दल क्षेत्राबद्दल ते जीर्णोद्धार कार्य कमीत कमी हे 6 कोटी नंतर होणार एवढं मोठा खर्च आहे. ते बांधकाम म्हणजे ते दगडमध्ये शिखर धरून सगळं दगडमध्ये, सिमेंट वापरणार नाही तिथं बांधकाममध्ये. असं दगड जोडणीमध्ये हे बांधकाम निर्माण होणार आहे. त्यासाठी सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून सगळ्यांचा सल्ला घेऊन सगळ्यांच्या आमचा बरोबर घेऊन हे काम केलं पाहिजे, पार पडायचं म्हणून आमचा ते सगळ्यांच्या भक्तांचा अभिप्राय घेऊन त्यांचा सल्ला
शनिवारी 22 तारीख ठरवलेली आहे. स्थानिक